नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पदभरती 2023 यामध्ये नांदेड जिल्हा परिषद पदभरती यामध्ये आरोग्य सेविका या पदाचे कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. सोबतच कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादीही वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याबद्दलचं महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तर जिल्हा परिषद पदभरती 2023 यामध्ये नांदेड झेडपीमध्ये आरोग्य सेविका या पदाच्या जागा भरून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज हे उमेदवारांकडून मागवण्यात आलेले होते आणि त्या अनुषंगाने 19/7/2024 ते 24/7/2024 दरम्यान IBPS कंपनीकडून ऑनलाईन परीक्षाही घेण्यात आलेली होती आणि पुढे या ठिकाणी या परीक्षेचा जो काही निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर आता पुढील प्रक्रिया म्हणून कागदपत्र पडताळणी या उमेदवारांची केली जाणार आहे आणि त्यासाठीचा टाईम टेबल प्रसिद्ध झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या पदाची जी काही कागदपत्र पडताळणी आहे ती 18/9/2024 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा प्रशिक्षण संघ वजिराबाद नांदेड येथे होणार आहे. आणि खाली या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी जे काही आवश्यक कागदपत्रांची यादी आहेत तुम्हाला मी खाली दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. उमेदवारांनी ज्या पदासाठी आवेदनपत्र भरले आहे त्याची छायांकित प्रत, अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र, वयाचा पुरावा, सर्व शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, जन्माचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांच्या संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, चालू आर्थिक वर्षातील, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूसाठी आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याबाबतचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 65 गावातील मराठी भाषिक त्याबाबतचा पुरावा, उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याच्या वेतनमानातील दाखला, विवाहित स्त्रियांच्या नावात जर बदल असेल तर त्याबाबतचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पदवीधारक अंशकालीन असल्याबाबत चे प्रमाणपत्र, या ठिकाणी MSIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, टंकलेखन प्रमाणपत्र, लघुलेखन प्रमाणपत्र, व्यावसायिक तांत्रिक अनुभव प्रमाणपत्र, उमेदवारांचा ओळखीचा पुरावा, यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, उमेदवार शासकीय कर्मचारी असल्याचा नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेली परवानगी म्हणजेच NOC पत्र, उमेदवारांचे स्वतःचे छायाचित्र म्हणजेच फोटो. तर यामध्ये हे 25 डॉक्युमेंट यापैकी काही सिलेक्टिव्ह डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. खाली आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नांदेड झेडपी आरोग्य सेविका ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांची यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे क्लिक करायच्यावरती क्लिक करायचं आहे. नांदेड झेडपी आरोग्य सेविका पदाची कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवार यादी डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती यादी पाहता येणार आहे. सोबतच कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आणि संबंधित सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करायच्यावरती क्लिक केल्यानंतर ते नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करून पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि याची जी काही लिंक आहे या आर्टिकलची मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे आर्टिकल तुमच्यासमोर आलेलं दिसेल आणि यामध्ये तुम्हाला या निकालाच्या 3 PDF डाउनलोड करता येतील. यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांची यादी डाउनलोड करता येईल, कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, तसेच या ठिकाणी कागदपत्र पडताळणीचा जो टाईम टेबल आहे तो आणि त्याबद्दलच्या जे काही सूचना आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी PDF देण्यात आलेली आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.